तर आपल्याला आता पुढचा पॉइंट बघायचा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये तुम्हाला सांगितलं की आयोनिक बॉन्ड कशा प्रकारे तयार होत असतो. यामध्ये काय सांगितलं की कॅटायन तयार होतं, ऍनायन तयार होतं. कॅटायन वर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. तुम्हाला मागच्या वेळेस कॅट म्हणलं की काय लक्षात ठेवायचं? पॉझिटिव्ह. आणि त्याच्या विरुद्ध ऍनायन म्हणल्यावर कोणता चार्ज असणार आहे? निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये काय असतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे ते काय होत असतात? आयोनिक बॉन्ड तयार करत असतात. आता आपल्याला पुढचा बॉन्ड बघायचा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय सांगितलेलं आहे की आता मागच्या मध्ये कसं बघितलं की एक इलेमेंट स्वतःचा इलेक्ट्रॉन काय करतो किंवा एक ऍटम स्वतःचा इलेक्ट्रॉन काय करत होता? दुसऱ्याला देत होता. जसे की समजा हा काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. हा काय करायचा? दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकायचा. दुसऱ्याला इलेक्ट्रॉन काय करायचा? द्यायचा. हा स्वतःचा इलेक्ट्रॉन काय करायचा? दुसऱ्याला द्यायचा. आता कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय असतं बघा. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय केलं जातं? इलेक्ट्रॉन शेअर केला जातो. जसं की तुम्ही काय करता, कधी कधी पुस्तक काय करता, दोघात एक ठेवता. म्हणजे एकच पुस्तक आणता आणि दोघांच्या बरोबर मध्ये ठेवता. आणि मध्ये ठेवल्यावर काय होतं? शेजारचा विद्यार्थी पण त्या पुस्तकामध्ये बघतो आणि आपण सुद्धा काय करतो? त्या पुस्तकामध्ये बघत असतो. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन काय करतात? शेअर करतात. इलेक्ट्रॉन काय करतात? शेअर करतात. आता ते कसं होत असतं मी सांगणार आहे. झालं.